आपल्या सर्व प्रशिक्षकांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या प्रशिक्षणासाठी हे प्रशिक्षण सत्र आयोजित करणाऱ्या आयोजकांचंही अगदी मनापासून अभिनंदन करते। प्रशिक्षक हा घटक खूप महत्वाचा असतो आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही खूप चांगल्या रीतीने प्रशिक्षण देत असणारच आहात, पण तरी देखील माझे काही विचार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे विचार शेअर करत असताना सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जादूगाराच्या 2 मुलांच्या आयुष्यात काय घडलं ते अवश्य सांगेन। हा जादूगार आता वयामानाप्रमाणे त्याला रिटायर व्हायचं होतं, म्हणून त्यानं आपल्या दोन्ही मुलांना बोलवलं आणि सांगितलं की आजवर माझ्या जादूच्या प्रयोगांमध्ये तुम्ही असिस्ट करत होतात, पण आता मात्र तुम्ही दोघांनीही आपापली जबाबदारी स्वीकारायची आहे आणि आपापले स्वतंत्र जादूचे प्रयोग करणं तुम्ही सुरू करायचं आहे। या दोघांनाही हा दिवस कधी ना कधी येणारच याची कल्पना होतीच, त्यामुळे तेही तसे रेडी होते आणि आपल्या वडिलांसोबत जादूचे प्रयोग असिस्टिंग मध्ये करत असताना भरपूर साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स सुद्धा त्यांना माहीत झालेल्या होत्या। आणखी काही ट्रिक्स आणि टिप्स वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना दिल्या आणि या दोन्ही मुलांनी स्वतंत्रपणाने आपले जादूचे प्रयोग करणं सुरू केलं। काही दिवसांनंतरच असं लक्षात आलं की ह्या दोघांपैकी एकाचे जादूचे प्रयोग अगदी हाऊसफुल या पद्धतीमध्ये जायचे, अनेकांना तर तिकीट मिळाले नाही म्हणून परत जावं लागायचं, पण त्याच वेळी दुसऱ्या मुलाचे मात्र अजिबात प्रयोग चालायचे नाहीत। हार्डली 8-10 जण कसे बसे त्या जादूच्या प्रयोगांसाठी बसलेले दिसायचे। मग हे असं का घडतंय बरं? याचं जेव्हा संशोधन झालं किंवा याचा जेव्हा मागोवा घेतला गेला तेव्हा असं लक्षात आलं की हा जो दुसरा मुलगा होता ना की ज्याचे जादूचे प्रयोग अजिबात चालायचे नाहीत, तर तो जादूचे प्रयोग आता सादर करण्यासाठी सुरुवात करत असताना बॅक ऑफ द स्टेज काही कामं करावी लागतात, बरोबर? मग अशा वेळी बॅक ऑफ द स्टेज त्याच्या डोक्यामध्ये काय यायचं? त्याच्या डोक्यामध्ये बरेचदा यायचं की पुन्हा आता आपल्याला जादूचे प्रयोग करायचे आहेत। खरं तर आपण जर व्यवस्थित शिकलो असतो ना तर असे गावोगाव जाऊन आपल्याला प्रयोग करण्याची गरज नसती पडली, आपले एक स्टेबल लाईफ असलं असतं। आणि काय तेच ते प्रयोग तेच ते पुन्हा करत राहायचे। लोक कधी कधी तर कौतुकही करत नाहीत, म्हणजे आपण खूप छान काहीतरी कला सादर करावी आणि लोकांनी त्याची नोंदही घेऊ नये, ह्याच्या इतकं काही वाईट नाही। आता आजही हे प्रयोग पाहण्यासाठी किती लोक येतील माहित नाही, आणि आणखी काही दिवस असंच चालू राहिलं तर आपल्या ह्या टीम मधल्या लोकांचे पैसे तरी आपल्याला देता येतील का? त्यांचे पगार तरी करता येतील का? असे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द स्टेज असताना चालू असायचे। पण त्याच वेळी हा पहिला मुलगा जो होता ज्याचे जादूचे प्रयोग अगदी हाऊसफुल चालायचे, तर त्याच्या डोक्यामध्ये काय विचार असायचे बॅक ऑफ द स्टेज असताना? आज पुन्हा माझ्याकडे भरपूर गर्दी होईल, या सगळ्या लोकांमध्ये असे अनेक जण असतील जे कदाचित एक विरंगुळा म्हणून माझे जादूचे प्रयोग पाहण्यासाठी येतील। काही विद्यार्थीही असतील ज्यांना अभ्यासामधून खूप तणाव आलेला असेल आणि त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे, एंटरटेनमेंट पाहिजे, म्हणून ते माझे जादूचे प्रयोग पाहण्यासाठी आलेले असतील। काही असेही लोक असतील ज्यांना त्यांच्या वरिष्ठांनी झापल्यामुळे ते नाराज झालेले असतील। काही अशा महिला असतील ज्या आपल्या पतीसोबत आपल्या कुटुंबांसोबत खूप चांगल्या पद्धतीने वेळ व्यतीत करण्यासाठी म्हणून माझे हे जादूचे प्रयोग पाहण्यासाठी आलेले असतील। वेगवेगळ्या कॅटेगरीतले वेगवेगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे असतील आणि आता माझी जबाबदारी असणार आहे या प्रत्येकाला खिळवून ठेवायचं माझ्या जादूच्या प्रयोगांसोबत। जोपर्यंत ते या माझ्या हॉलमध्ये समोर उपलब्ध आहेत तोपर्यंत त्यांच्या सगळ्या चिंता विवंचना ते विसरून जातील आणि पूर्णतः माझ्या जादूच्या प्रयोगांचा आस्वाद घेतील। आणि म्हणूनच कदाचित त्याचे जादूचे प्रयोग हाऊसफुल चालायचे आणि दुसऱ्याच्या मनामध्ये मात्र असे काहीतरी वेगळे विचार असायचे ज्यामुळे त्याच्या जादूच्या प्रयोगांना हार्डली 8-10 लोक आलेले असायचे। म्हणून जादूच्या प्रयोगाकडे पाहण्याचा त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचा विचार कसा आहे, हे खूप महत्वाचं होतं ना। तसंच मला या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं, ऍज अ ट्रेनर आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, आपल्या ट्रेनीज बद्दल काय विचार करतो,
जे आपलं ट्रेनिंग मटेरियल आहे, जे त्यांना आपण शिकवणार आहोत, त्याच्या संदर्भात आपल्या डोक्यात काय विचार आहेत, या सगळ्या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि हो, याच विषयामध्ये अजून थोडंसं पुढे जात असण्याच्या पूर्वी मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. कारण तुमच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आलेला असेल कदाचित की या तर डेप्युटी कलेक्टर आहेत, मग या आमच्या ट्रेनर्सना असं काय ट्रेनिंग देणार आहेत, किंवा आमच्या ट्रेनर्सना त्या काय सांगू शकणार आहेत. थोडक्यात म्हणजे ट्रेनर्सना काही सांगण्याची मी अथॉरिटी आहे का, असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडलेला असेल, तुमच्यापैकी काही जणांना पडलेला असेल, म्हणून अवश्य सांगते. एक तर माझ्या प्रोबेशनच्या अगदी सुरुवातीपासून, म्हणजे 25 वर्षे मला कंप्लीट झालेली आहेत सर्व्हिससाठी, तर प्रोबेशनच्या अगदी सुरुवातीपासून मी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देत आहे. आमच्या रेव्हेन्यूच्या ज्या बॅचेस होतात, ऑफिसर्सच्या, तलाठ्यांच्या, मंडळाधिकाऱ्यांच्या, क्लरिकल स्टाफच्याही, त्या सगळ्यांना मी आमच्या अकॅडमिक टॉपिक्सवर ट्रेनिंग अगदी सुरुवातीपासून देते. या आमच्या सगळ्या रेव्हेन्यूच्या लोकांना मी सुरुवातीपासून जे ट्रेनिंग देत असे ना, ते अकॅडमिक टॉपिक्सवरच असायचं. पण या 10 वर्षांपूर्वीपासून मात्र मी सॉफ्ट स्किल्सवर ट्रेनिंग देण्याची सुरुवात केलेली आहे. का? कारण माझ्या असं लक्षात आलं की सॉफ्ट स्किल हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून मी सॉफ्ट स्किलवर या सगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये तर ट्रेनिंग देतेच, पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा दिवसभराचे वर्कशॉप घेते. या जिल्ह्यातल्या सगळ्या शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्था, त्यासोबत पुण्याची यशदा, अशा ठिकाणीही मी या ट्रेनिंगसाठी जात असते. सो मी अथॉरिटी आहे का ट्रेनिंग संदर्भानं, किंवा ट्रेनर म्हणून आपण काय करायचं या संदर्भानं काही सांगण्यासाठी? तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की यस, त्या बाबतीमध्ये मी अथॉरिटी आहे. कारण 25 वर्षांपासूनचा मला प्रशासनासोबतच ट्रेनिंग देण्याचाही अनुभव आहे. ऍज अ ट्रेनर मी काम करत आहे. हा एक मुद्दा. आणि त्या संदर्भानं ऍज अ ट्रेनर आपल्यासाठी कम्युनिकेशन मधल्या सुद्धा काही बाबी महत्वाच्या असतात, ज्या आपण लक्षात घेतल्याच पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशन स्किल जे असतं, मी जे म्हणाले की सॉफ्ट स्किल मधलं मी ट्रेनिंग देते ना, सो कम्युनिकेशन स्किल हाही त्यामध्ये एक भाग असतो. आणि कम्युनिकेशन स्किल्स मधले 3 महत्वाचे मुद्दे आपल्याला ऍज अ ट्रेनर लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता इथेही पुन्हा एकदा क्लॅरिटी देते. कम्युनिकेशन स्किलच्या संदर्भामध्ये मी अथॉरिटी आहे का? अर्थात अथॉरिटी हा शब्द फार मोठा झाला, पण मला त्यातलं काही माहित आहे का? मी काही त्यातलं प्रशिक्षण घेतलं आहे का? तर येस, मी मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन आहे. सो कम्युनिकेशन मधलं सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. आणि म्हणूनच या कम्युनिकेशन स्किल मधले असे 3 मुद्दे मी महत्वाचे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे ऍज अ ट्रेनर आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे ट्रेनिंग मटेरियल जे असतं, किंवा आपण आपल्या ट्रेनीजना जे काही सांगत असतो, जसं मी तुम्हाला आता सांगत आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या प्रशिक्षण सत्रांमध्ये तुमच्या ट्रेनीजना सांगत असता. सो आपण हे सगळं जे काही सांगत असतो ना, तो त्याला आपण मेसेज म्हणतो कम्युनिकेशन स्किलच्या भाषेमध्ये. तर हा मेसेज 3 कॉम्पोनंटनी बनलेला असतो. आणि हे 3ही कॉम्पोनंट किती महत्वाचे असतात हे आता मी पुढे सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या महत्वाचा पर्सेंटेज एकदा बघून घेऊया. सो व्हिज्युअल हा घटक 55% इतका महत्वाचा असतो. ऑडिटोरी हा घटक 38% इतका महत्वाचा असतो. आणि संवादामध्ये कोणत्याही टेक्स्ट किंवा लँग्वेज ही बाब फक्त 7 म्हणजे 7% इतकी महत्वाची असते. व्हिज्युअल्स म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला, जेव्हा तुमच्या समोर मी इथे उभी आहे आणि तुम्हाला काही सांगत आहे, नॅचरली माझी पूर्ण बॉडी मुवमेंट करते आहे. माझा चेहरा किंवा माझे हातवारे सगळं काही चालू आहे. सो हे सगळं जे काही आहे ते व्हिज्युअल्स आहे. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर इथे आल्यावर मी जर असं बोलायला सुरुवात केली असती की मी तुम्हाला त्या जादूगाराबद्दलची गोष्ट सांगणारे, ह्या जादूगाराला 2 मुलं होते, त्यातल्या एका मुलाला त्यांनी, त्या दोन्ही मुलांना त्यांनी जवळ बोलावून सांगितलं, अशा पद्धतीनं जर सांगू लागले असते तर तुम्हाला ह्या सेशन मध्ये काहीही इंटरेस्ट नसता राहिला. बरोबर? म्हणजेच ऍज अ ट्रेनर आपली बॉडी लँग्वेज, आपले फेशियल एक्सप्रेशन अत्यंत महत्वाचे असतात आपल्या ट्रेनिजसाठी. 55% हा घटक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा घटक जो होता तो ऑडिटोरी, म्हणजे 38% इतकं त्याचं महत्व आहे.
म्हणजे काय तर आवाजातले चढ उतार जे आहे, पीच जो आहे, टोन जो आहे, या सगळ्या बाबी ह्या 38% येतात. आणि अर्थात आपण ट्रेनीजना ज्या संदर्भातलं ट्रेनिंग द्यायचं आहे त्या विषयाचा जो सगळा अभ्यास करतो त्याच्यातलं जे म्हणजे अभ्यास तर आपल्याला भरपूर करावा लागतो माहित आहे. मग त्यातलं निवडून आपण आपलं जे मटेरियल तयार केलेलं असतं की ओके या मुद्द्यांवर आपल्याला ट्रेनीजना सांगायचं आहे. सो हे असे तयार केलेले मुद्दे जे असतात ते फक्त 7% इतके महत्वाचे असतात. अर्थात या मुद्द्यांवरच आपण पुढे बोलणार असतो म्हणून हे 7% सुद्धा खूप महत्वाचे असतात. पण हे आपलं मटेरियल आपण म्हणजे टेक्स्ट आपलं खूप छान तयार केल्यानंतर आता आपण आपली बॉडी, आपला आवाज फ्री सोडला पाहिजे जो त्या टेक्स्ट सोबत ऑटोमॅटिकली मूव्ह होत राहील आणि योग्य तो संदेश आपल्या ट्रेनीज पर्यंत पोहोचत राहील. आता याचाही व्यवस्थित अर्थ लक्षात घेऊया. काही ट्रेनर कदाचित तुम्ही पाहिले असतील आणि आय होप की तुमच्यापैकी कोणीही असं असणार नाही. ट्रेनिंग देत असताना काय केलं जातं, काही ट्रेनर ट्रेनिंग देत असताना किंवा आपल्या ट्रेनीशी बोलत असताना कंटिन्युअस एअर झाल्या मारत असतात. कंटिन्युअस किती इरिटेट होतं ना ते पाहण्यासाठी. म्हणजे सतत काहीतरी हलतंय आणि सतत आपण हे असं बघत राहायचं. ट्रेनीजना किती म्हणजे कसं फील होत असेल त्यांच्या डोळ्यांना तुम्ही अंदाज करू शकता. सो आपण काही पिंजऱ्यामधला वाघ किंवा सिंह नाहीये त्या पिंजऱ्यात एअर झाल्या घालण्यासाठी. तसे ह्या तुमच्या ट्रेनिंग हॉलमध्ये सतत इकडे तिकडे मूव्ह होण्यासाठी. म्हणून असं सतत मूव्ह होणं अजिबात गरजेचं नाही किंबहुना मूव्ह व्हायला नकोच. मग काय करू शकतो आपण तर थोडंसं इकडे तिकडे जाऊ शकतो. आणि हो त्या बाबतीमध्ये अवश्य लक्षात घ्यायचं जेव्हा आपण सगळ्यांशी बोलत असतो ट्रेनीजकडे बघत असतो आणि प्रत्येकाकडे थोडा वेळ आपण बघत असतोच. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या लक्षात आलं की सिटिंग अरेंजमेंट कदाचित अशी आहे की एखादा कोणीतरी असा मागे बसलाय ज्याला जो आपल्या पूर्ण बॉडी लँग्वेज किंवा फेशियल एक्सप्रेशन व्यवस्थितरित्या बघू शकत नाहीये. आणि मी तुम्हाला सांगितलं की 55% इतकं महत्व आहे आपल्यासाठी सुद्धा आणि त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणून आपल्यासाठी सुद्धा कसं हे मी पुन्हा पुढे सांगेन. सो अशा परिस्थितीमध्ये मग आपण आपली पोझिशन थोडीशी अशी सरकवू शकतो की जेणेकरून आपण पूर्णपणे सर्वांना व्हिजिबल असू. मुद्दा क्लिअर झाला. सो अशा रीतीनं एकतर आपण एरझाऱ्या मारायच्या नाहीयेत. जर आवश्यकता भासली तर आपण सर्वांना व्यवस्थितरित्या व्हिजिबल असण्यासाठी आपली जागा थोडीशी आपण चेंज करू शकतो. अधूनमधून थोडंसं इकडे तिकडे आपण फिरलो तर हरकत नाही. फिरलो म्हणजे आपली जागा बदलून तिथे उभं राहिलो तर हरकत नाही. पुन्हा एक बाब अवश्य लक्षात घेतली पाहिजे. काही जणांना कदाचित आपण असं काही करतो हे लक्षातच येत नाही. म्हणून तुमच्या लक्षात आणून देते की तुमचेही कोणी सखे सोबती तसे असतील तर तुम्ही त्यांना असं सांगू शकता. असं जर समजा गृहीत धरा की मी अशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली की आज आपण ट्रेनर्स ट्रेनिंगच्या संदर्भानं खूप महत्वाची माहिती बघणार आहोत आणि या माहितीचा उपयोग तुम्हाला ट्रेनर म्हणून असताना खूप उपयोगाचा ठरल्याने तुम्ही ट्रेनिंग काय फील होतं. म्हणजे ज्याच्याकडे आपण बघतोय त्याला सुरुवातीला कदाचित चांगलं वाटतं पण नंतर मात्र त्याला अनइझी व्हायला लागतं की काय कंटिन्युअस माझ्याकडेच बघत आहेत. थोडीशी नजर इकडे तिकडे हलवा ना जरा. मीच एक नाहीये वर्गामध्ये किंवा या क्लासरूम मध्ये, बाकीचे पण सगळेजण आहेत. सो तुम्ही बाकीच्याही ट्रेनीजना त्यांच्याकडेही जरा बघा. दृष्टिक्षेप तुमचा त्यांच्याकडेही जरा टाका. आणि यावेळेस बाकीच्यांना काय वाटत असतं, अरे म्हणजे आमचं अस्तित्व तुमच्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये का? तुम्ही काय फक्त त्याला एकट्याला सांगणार आहात का? आम्ही नाहीये का ह्या हॉलमध्ये? आम्ही सुद्धा आहोत ना, आमची सुद्धा दखल घ्या. असं होतं. थोडक्यात काय तर आपण व्यवस्थितरित्या सगळ्या ट्रेनीजना आपल्या बोलण्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अगदी सुरुवातीच्या बेंच पासून तर मागच्या बेंच पर्यंत बसलेल्या सर्वांपर्यंत आपण आपले कटाक्ष व्यवस्थितरित्या टाकले पाहिजे आणि त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन वरून सुद्धा बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. त्या कोणत्या हे आता लगेचच्या मुद्द्यामध्ये आपण जाणणार आहोतच. अशा रीतीनं आपण काही साध्या साध्या गोष्टी असतात. एक महत्वाची बाब म्हणजे आपलं ड्रेसिंग, आपलं अटायर हे सुद्धा ऍज अ ट्रेनर खूप महत्वाचं असतं. आपण ऍज अ ट्रेनर तिथे जात आहोत त्यामुळे एरवी आपण आपल्या ऑफिसमध्ये कोणते कपडे वापरतो यापेक्षाही ऍज अ ट्रेनर म्हणून ते जेव्हा तिथे जातो तेव्हा त्या ट्रेनर या पदाचा डेकोरम आपण व्यवस्थितरित्या मेंटेन केला पाहिजे.
म्हणजे माझ्याबद्दल मी सांगते, मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये जेव्हा संचालिका या पदावर मी कार्यरत होते तेव्हा माझं ऑफिसही तिथेच होतं आणि त्याच प्रिमायसेस मध्ये ट्रेनिंग सेशन्सही व्हायचे, म्हणजे ट्रेनिंग हॉल सुद्धा त्याच प्रिमायसेस मध्ये होते. जेव्हा मला कोणत्याही हॉलवर ट्रेनिंग देण्यासाठी जायचं नसायचं तेव्हा मग मी माझ्या ऑफिसमध्ये जाताना ड्रेसही घालून जात असे. पण ज्या दिवशी त्या ट्रेनीजना मला ट्रेनिंग द्यायचं आहे त्या दिवशी मात्र मी व्यवस्थित डेकोरम फॉलो करून व्यवस्थित साडी आणि सगळं काही त्या पद्धतीने एक ऑफिसर प्लस ट्रेनर याचा डेकोरम व्यवस्थित मेंटेन होईल अशा रीतीनं सगळं काही वापरत असे. म्हणून मी म्हटलं की आपलं अटायर सुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघितलं पाहिजे. अदरवाईज जाऊ द्या, तसंही 5-25 ट्रेनिंग तर आपल्याला सांगायचे कोणतेही कपडे घातले काय, फुटवेअर कोणतेही घातलं काय, हे योग्य अजिबात नाही. कारण त्या ठिकाणचा आणि त्या पदाचा डेकोरम प्रोटोकॉल मेंटेन केला गेलाच पाहिजे. ही बाब अत्यंत महत्वाची ठरते. आपल्याला साधी वाटते कदाचित, काही ट्रेनर्स मी बघितलेले आहेत अक्षरशः स्लीपर किंवा काहीतरी वेगळ्याच प्रकारची चप्पल घालून ते आलेले असतात ट्रेनिंग देण्यासाठी. ठीक आहे, आता ते काय तुमची चप्पलच बघत बसले का, हा मुद्दा करेक्ट आहे, पण ते चप्पलही बघतात आणि आपण काय घातलं आहे, आपण काय परिधान केलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्या कॉन्फिडन्सची लेवल ठरत असते. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का असे ना, पण त्याचा परिणाम आपल्या कॉन्फिडन्सवर होत असतोच, हे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे.